नमस्कार। करनाला केबल नेटवर्क के सभी दर्शकों को करनाला केबल नेटवर्क की टीम की ओर से दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। आइए सबसे पहले नजर डालते हैं खास खबरों पर। उरण स्थित जासई गांव में विधायक विवेक पाटिल की अध्यक्षता में संपन्न हुआ निर्धार मेलावा। पनवेल स्थित गोखले सभागृह में शेतकरी कामगार पक्ष एवं बालाराम पाटिल सोशल वेलफेयर फाउंडेशन द्वारा दिवाली के उपलक्ष्य में आयोजित किया गया था दिवाली पहाड़ कार्यक्रम। बड़े ही उत्साह के साथ मनाई जा रही है हर तरफ दिवाली। और फरीदाबाद में पटाखा बाजार में लगी भीषण आग में 200 दुकानें हुई जलकर खाक। पनवेल स्थित गोखले सभागृह में दीपावली त्योहार के उपलक्ष्य में शेतकरी कामगार पक्ष एवं बालाराम पाटिल सोशल वेलफेयर फाउंडेशन द्वारा बुधवार को दिवाली पहाड़ इस कार्यक्रम का आयोजन किया गया था। तो आइए देखते हैं इस कार्यक्रम की कुछ झलकियां। सभी लोग दिवाली अपने अपने रीति रिवाज के साथ मनाते हैं। दिवाली के उपलक्ष्य में शेतकरी कामगार पक्ष एवं बालाराम पाटिल सोशल वेलफेयर फाउंडेशन द्वारा पनवेल स्थित गोखले हॉल में इस दिवाली पहाड़ कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के लिए जिला सचिव बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे, आरडी गरज, माधुरी गोसावी आदि गणमान्यों से दर्शक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान गायकों ने लोगों को पसंदीदा गाने गाकर सबकी वाहवाह लूटी। हिंदू धर्म के अनुसार दिवाली का त्योहार सभी पर्वों में सबसे बड़ा माना जाता है। बड़े ही उत्साह के साथ हर जगह दिवाली का त्योहार मनाया जा रहा है। तो आइए देखते हैं दीपावली की हमारी खास पेशकश। हिंदुओं के लिए महत्वपूर्ण त्योहारों में से एक है जो दीपावली त्योहार। अंधकार पर प्रकाश की जीत, बुराई पर अच्छाई की जीत का प्रतीक है दीवाली त्योहार। प्रभु राम जी सीता मैया को रावण का वध कर अर्थात बुराई पर अच्छाई की जीत कर लाए थे। तभी पूरे संसार ने प्रभु राम जी का दियों से स्वागत किया था।
और तभी से दिवाली का त्योहार मनाया जाता है। भारत के साथ साथ अन्य देशों में भी बड़े ही उत्साह के साथ दिवाली का त्योहार मनाया जाता है। हर घर के आंगन में कंदील दिए लगाए जाते हैं, रंगावली निकाली जाती है। हर साल की तरह इस साल भी दिवाली उत्साह के साथ मनाई जा रही है। गरीब हो या अमीर, हर कोई अपने हिसाब से दिवाली का त्योहार मनाता ही है। उरन स्थित जासई गांव में विधायक विवेक पाटिल के उपस्थिति में उरन के कार्यकर्ताओं के लिए मंगलवार को निर्धार मेलावे का आयोजन किया गया था, जहां पर विधायक विवेक पाटिल ने कार्यकर्ताओं को संबोधित किया। उरन स्थित जासई गांव में मंगलवार को शेतकरी कामगार पक्ष के निर्धार मेलावे का आयोजन किया गया था। इस दौरान विधायक विवेक पाटिल, बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, उरण महिला आघाड़ी अध्यक्ष साधनाताई वाजेकर, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, प्रोफेसर एलबी पाटिल, महादेव घरत, डॉक्टर आरिफ दाकवे आदि गणमान्यों सहित शेतकरी कामगार पक्ष के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि उरण के लोगों की समस्या सुलझाने का काम सिर्फ शेका पक्ष द्वारा किया गया। वहीं विधायक विवेक पाटिल ने कार्यकर्ताओं को मेहनत और लगन से काम करने की सलाह भी दी। पण सत्ता असो नाही तर नसो, जनतेची काम करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। त्या ताकदीच्या जोरावर जनतेचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास घेऊन लोकांना विश्वास द्यायचा त्या ठिकाणी जनतेला विश्वास द्यायचा आहे का विधानसभेला विवेक पाटलांचा पराभव झाला असेल, शेका पक्षाचा पराभव झाला असेल, पण तुमच्या पाठीशी विवेक पाटील आणि शेका पक्ष आणि लाल गोटा खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। वहीं बालाराम पाटिल ने भी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करते हुए और लगन से काम करने का आह्वान किया। राजकारणामध्ये जय पराजय होतच असतात, पण ज्या भावनेतून आपण राजकारण करतो, ज्या मानसिकतेतून आपण राजकारण करतो, ज्या भूमिकेतून आपण राजकारण करतो, त्याच्यावर त्याचा परिणाम होता कामा नये। राजकारणाचं सूत्र असतं, विवेक पाटील साहेब आमदार असले काय आणि नसले काय, विवेक पाटील हे विवेक पाटील आहे। आपल्याला विवेक पाटील साहेबांसारखा नेता मिळालेला आहे। सत्तेच्या आधाराने ज्याची किंमत ठरते असं हे नेतृत्व नाही, ज्याच्या नावानं पदाचं महत्व ठरतंय असा आपला नेता आहे। आणि भविष्याच्या काळात या भांडवलाच्या आधारे आपल्याला अपनी राजकीय भूमिका निभवायची आहे। वहीं इस दौरान कांग्रेस की कुटिल राजनीति से तंग आकर हरीश मस्कर ने शेतकरी कामगार पक्ष में जाहिर प्रवेश किया, जिनका विधायक विवेक पाटिल के हाथों पार्टी में स्वागत किया गया। वहीं इस कार्यक्रम के दौरान राजेंद्र पाटिल, रविशेठ पाटिल, पांडू मामा आदि गणमान्यों ने कार्यकर्ताओं को मार्गदर्शन किया। निश्चित मला एका गोष्टीचा आनंद वाटतो, बालाराम पाटील साहेब आपल्या 1,12,000 रुपये मिळाली, पण एक वेगळा आगळा इतिहास या निवडणुकीत झाला मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये असं कधीही घडलं नाही। बालाराम पाटील साहेबांना कार्यकर्त्यांनी स्वतःनी पैसे देऊन त्यांना कॉन्ट्रीब्यूट केलं। 2-4 महिला भगिनींनी आपले कार्यकर्ते जे होते त्यांची आर्थिक परिस्थिती कमालीच्या हालाखीची होती। 2-4 कार्यकर्त्यांच्या महिलांनी स्वतःचे गाडीने दान करून आमदार बालाराम पाटील साहेबांना आमदार करण्यासाठी प्रयत्न केले। त्या माय भगिनींना माझा नमस्कार करतो। अशाच कार्याच्या ताकदीवर नाव होता जिवंत आहे, तो आज ही आहे, कार्यकर्त्यांना उद्याही असेल, या सांगायला मला माझी विदेशी गरज वाटणार नाही। हो, आता मी पण समाजात पराभव झाला असताना महाराष्ट्राचं विधिमंडळ एका अभ्यासू नेत्याला गमावलं होतं, त्याचं आम्हाला शोध होतं। ज्या विधिमंडळामध्ये पक्षाचे केवळ 2 आमदार असताना त्यानंतर बंदी आणून सर्व महिलांचं रक्षण करण्याचं काम आमदार पाटील केलं, त्या जागांचा पराभव होताना मित्रांनो तुम्हाला आम्हाला निश्चित दुःख होतंय। माझ्या डोळ्यामध्ये दुःख अश्रू आहे, पण दुःख अश्रूचा काढून फायदा नाही। एका वेगळ्या तेजानं, एका वेगळ्या उत्कृष्टानं पेटून उठून काम करायचं हे तुम्ही आणि मित्रांनो आपण समजून घ्यायला पाहिजे। आणि मला खात्री आहे, मला आनंदात खात्री आहे, माझा शेतकरी कामाचा कार्यकर्ता आता येणेला पेटलेला आहे, आता जिद्दीला पेटलेला आहे। 100% पुण्याचा फटकवला आणि निराश तुमच्या कामामध्ये व्यक्त करण्यासाठी उभा आहे।
अब वक्त है एक छोटे से ब्रेक का। आप कहीं भी मत जाइएगा, हम फिर हाजिर होते हैं। देखते रहिए कर्नाला केबल नेटवर्क। देखना, जैसे हम रेशमा के घर पहुँचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा, कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ, सब कुछ बताती हूँ। नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी। ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल। दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले, साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी। आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट। सहावारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्योर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी। या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे। माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी। मागणी तुमची, पुरवठा आमचा। दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज। आमचा पत्ता दीपक साडीज, 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल। आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433। दीपक साडीज। ब्रेक के बाद आपका स्वागत है। फेसबुक यूजर्स के लिए अब खुशखबर है। आपका यूजर नेम पासवर्ड फेसबुक के सिवा अन्य किसी जगह पर यूज किया जाता है तो आपको उसका अलर्ट आपके फेसबुक पर मिलेगा। एक नजर खबर पर। सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक ने अपने यूजर्स को और भी ज्यादा सुरक्षा देने की ठान ली है। आपका यूजर नेम पासवर्ड फेसबुक के सिवा कई अन्य वेबसाइट पर अगर यूज किया जाता है तो आपको उसका अलर्ट फेसबुक पे दिया जाएगा। यूजर्स का अकाउंट सेफ रहे इसलिए एक स्वयंचलित सेवा विकसित की गई है। इसके मुताबिक हैक किए गए ईमेल पासवर्ड वेब के जरिए ढूंढ लिया जाएगा। ये सेवा यूजर्स की जानकारी जानकर उसे ढूंढेगा। हैक किया गया पासवर्ड ईमेल के बारे में कोई जानकारी अगर हासिल होती है तो एक प्रोग्राम द्वारा उसे ट्रेस किया जाएगा, जिसके बाद फेसबुक की स्वयंचलित प्रणाली फेसबुक डेटाबेस के माध्यम से उसे ढूंढ लेगी और उसका अलर्ट आपको फेसबुक अकाउंट में मिल जाएगा। इसका मतलब कौन सा ईमेल पासवर्ड ये फेसबुक लॉगिन से हैक होता है ये समझने में आसानी होगी। हरियाणा फरीदाबाद में दशहरा पटाखा ग्राउंड में मंगलवार शाम को भीषण आग लग गई। इस आग में पटाखों की दुकानें जलकर स्वाह हो गई। इस आग में 5 से भी ज्यादा लोग गंभीर रूप से घायल हुए हैं।
दिल्ली से सटे हरियाणा के फरीदाबाद स्थित दशहरा ग्राउंड के पटाखा बाजार में आग लगने से करीब 200 दुकानें स्वाहा हो गई है। हालांकि मौके पर तत्काल दर्जनों दमकल की गाड़ियां तथा कर्मचारी पहुंच गए थे और आग बुझाने का प्रयास किया। हादसे में कोई लोग जख्मी हो गए, जिनमें 1-2 की हालत गंभीर है। रिपोर्ट के मुताबिक एक दुकानदार ने पटाखों के परीक्षण के लिए एक पटाखे में जैसे ही आग लगाया, पटाखे से निकली चिंगारी ने वहां की मौजूद सभी 200 दुकानों को अपनी जद में ले लिया और देखते ही देखते सारी दुकानें खाक हो गई। माना जा रहा है कि इस आगजनी से करोड़ों रुपए के नुकसान की संभावना है। खबर के मुताबिक पटाखों से फैले चिंगारी इतनी तीव्र थी कि आसपास खड़ी दर्जनों गाड़ियां भी धू धू कर जल उठी। पटाखा बाजार ग्राउंड का नजारा ऐसा था कि मानो आतिशबाजी हो रही हो। करीबन 15 मिनट में ही पूरा मार्केट स्वाह हो गया। रिपोर्ट कहती है कि आगजनी में घायल दर्जनों लोगों को अस्पताल में भर्ती करवाया गया है। फरीदाबाद के दशहरा ग्राउंड में प्रत्येक वर्ष दिवाली पर पटाखों की दुकानें लगती, लेकिन इस दिवाली से पहले ही आतिशबाजी से दिवाली फीकी पड़ गई। पनवेल स्थित वासुदेव बलवंत फड़के नाट्य सभागृह में विधायक विवेक पाटिल के उपस्थिति में पनवेल के प्रमुख कार्यकर्ताओं के लिए मंगलवार को निर्धार मेलावे का आयोजन किया गया था, जहां मेलावे को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कार्यकर्ताओं को संबोधित किया। विधायक विवेक पाटिल की उपस्थिति में पनवेल शेखापक्ष के प्रमुख कार्यकर्ताओं का निर्धार मेलावा पनवेल के फड़के नाट्य गृह में मंगलवार को आयोजित किया गया था। इस अवसर पर जिला सचिव बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जे म्हात्रे, तालुका सचिव नारायण गरत, कार्यालयीन सचिव अनंतराव देशमुख, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, राज्य प्रवक्ता मणिनाथ गायकवाड़, युवा कार्यकर्ता सचिन ताड़फले आदि गणमान्य सहित कार्यकर्ता हजारों की संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर कार्यकर्ताओं के आभार व्यक्त करते हुए विधायक विवेक पाटिल ने कार्यकर्ताओं को मेहनत और लगन से काम करने की सलाह दी। मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी जिद्दीने सांगेन, अरे असे प्रसंग आपल्यावर अनेक वेळा आले, पण त्या साऱ्या प्रसंगांना तोंड देण्याचं धैर्य तुम्हा सर्व कार्यकर्त्यांनी आजपर्यंत दाखवलेलं आहे आणि भविष्यात देखील दाखवाल। आपल्याला कदाचित सभेच्या सुरुवातीला आश्चर्य वाटलं असेल का आपण हरलो आणि पुष्पहार कशाला आणलाय। आपण पुष्पहार घालला आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेंना घातला, कारण याच वासुदेव बळवंत फडकेंनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा पुकारला आणि इंग्रजांना नामोहरम करण्याचं काम ज्यांनी केलं त्या क्रांतिकारांना हार घालून आजपासून आपल्याला कामाला सुरुवात करायची ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली। आम्ही त्याच्यातले नाही दल बदलू की आता इकडून निवडून येणार नाही तर तिकडे जावं ना तिकडून निवडून येणार म्हणून तिकडे जावं, असं दल बदलू करणारा कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षाजवळ नाही, हे आम्हाला अभिमान वाटतो। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके जर इंग्रजांना शरण गेले असते, वाटेल तेवढं वैभव त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना भोगायला मिळालं असतं, पण त्या सगळ्या वैभवावर लाथ मारून या देश स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून त्यांनी काम केलं। आपल्यालाही तेच करायचं आहे, आपल्यालाही तेच करायचं आहे। निवडणुकीमध्ये पराभव झालेला असला तरी आपल्याला लढायचं आहे सिडकोच्या विरुद्ध, आपल्याला लढायचं आहे नैनाच्या विरुद्ध, आपल्याला लढायचं आहे या कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नाच्या विरुद्ध। आपण बदलणारे नाही आहोत, बदल घडवणारे आहोत। या ठिकाणी का असं होतं याचं निश्चितपणे करतोय, अभिमानानं सांगेन तुमचं जेवढं मी या ठिकाणी स्वागत करतो का निवडणुकीमध्ये आमचा दोघांचा पराभव झाला, तुमचा आमचा सगळ्यांचा पराभव झाला। अनेक कार्यकर्ते नाराज मूड मध्ये येऊन मला बाळू शेठला भेटायला आले, मी सांगितलं आपण रडणारे नाहीत, आपण लढणारे आहोत ना, आपल्याला लढत आहोत। हे लढायचं आहे सर्वसामान्य जनतेसाठी, हे लढायचं आहे खारघर मध्ये जे नव्यानं लोक राहायला आलेले आहेत त्या खारघर वसाहतीमधले प्रश्न सोडवण्यासाठी बाळू शेठ जरी आमदार नसले तरी सिडकोच्या एमडी बरोबर बाळू शेठनी बैठक घेतली आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले। कामोठ्यामधले प्रश्न सोडवायचे आपल्याला आहेत, पनवेल मध्ये सोडवायचे आहेत, खांदा कॉलनीतले प्रश्न सोडवायचे आहेत। अरे आमदार जरी बाळू शेठ नसले तरी सिडकोच्या छाताडावर नाचून ते प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास या ठिकाणी जनतेला तुमच्या माध्यमातून द्यायचा आहे। आम्ही डगमगलो नाही, आम्ही घाबरलेलो नाही, कारण आमची नाल जनतेशी आहे, आमची नाल स्वार्थाशी नाही। आम्हाला कुठल्या विमानतळाचं कॉन्ट्रॅक्ट बाळू शेठला घ्यायचं नाही, बाळू शेठला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचंय ते तुमचे प्रश्न सोडवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि त्यासाठी हा लाल बावटा या ठिकाणी गाठला पाहिजे। हा लाल बावट्यानेच आतापर्यंत प्रश्न सोडवले,
आणि भविष्यात ही प्रश्न लाल बावटात सोडवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मी द्यायला मागतोय। वह इस दौरान बालाराम पाटिल ने भी कार्यकर्ताओं को और जोश के साथ काम करने का आह्वान किया। तुमच्या साऱ्यांच्या अविरत प्रयत्नानं, तुमच्या साऱ्यांच्या चिकाटीनं, जिगरीनं, जिद्दीनं आपण मंडळी 81,000 ते 1,11,624 असा स्वप्नवत प्रवास केला। कुणी जर म्हणेल की आपलं इथं चुकलं, तिथं चुकलं, हे झालं, ते झालं, तर उमेदवार म्हणून माझी आपल्याला विनंती राहील की 4 महिन्याच्या काळामध्ये 30,000 मतांचा टप्पा हा एखाद्या कार्यकर्त्यांच्या समूहाचा सर्वोच्च कामगिरी असेल। याच्यापेक्षा जास्त प्रयत्न कदाचित 2-5% आपण करू शकलो असतो, पण याच्यापेक्षा जास्त रिझल्ट मिळवणं ही गोष्ट खचितच अशक्य कोटीतली आहे। आणि त्या दृष्टीनं आपण मंडळींनी साऱ्यांनीच 3 महिने स्वतःला या मोहिमेमध्ये झोकून घेतलेलं होतं। अतिशय तन्मयतेनं, अतिशय निष्ठेनं, अतिशय जिगरीनं आपण काम केलेलं होतं। प्रचाराच्या दरम्यान आपला मूड अतिशय आक्रमक होता आणि त्याच्यातून 1-2 अपवाद सोडले तर संपूर्ण ग्रामीण भागामध्ये कुठेही शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ढळला नाही, कुठेही कुणाचा प्रवेश झाला नाही। जरी रामपुरामध्ये दररोज पक्षप्रवेशाच्या बातम्या येत होत्या तरी त्या बातम्या साऱ्या थोटांड होतं, हे निकालानं दर्शवून दिलेलं आहे। ज्या ज्या इप्सित आपण समोर ठेवलेलं होतं त्या दिशेनं प्रवास करत असताना आपण मंडळींनी अतिशय चोखंदळ कामगिरी केलेली आहे, हे आपल्या साऱ्यांना मान्यच करावं लागेल। आणि त्या दृष्टीनं उमेदवार म्हणून मी आपल्या साऱ्यांना धन्यवाद देतो की अशी जिगरबाज माणसांची, अशा जिगरबाज सहकार्यांची साथ जर मला नसती तर 81,000वरून 1,11,624चा आकडा गाठणं कदापिही आणि कुणालाही शक्य झालं नसतं। काही जण अतिशय शून्य झालेले होते, काही उद्विग्न झालेले होते आणि त्याच्यातून काहींच्या मनामध्ये नकारात्मक विचारही त्या ठिकाणी आलेले होते। पण आपण जर या निकालाला डोळसपणानं सामोरं गेलं तर आपण कालची परिस्थिती बघितली असेल। पनवेल मधला पराभव हा निश्चितपणे एका संघर्षमय अशा लढतीतला पराभव होता, पण आपले नेते आमदार विवेकानंद पाटील साहेब हे अनपेक्षितपणानं ज्याची कल्पनाही आपण केली नव्हती तशा परिस्थितीमध्ये निसटत्या पराभवाला सामोरे गेले। हे घडत असताना पनवेल उरण या दोनही ठिकाणी आपण पराभूत होत असताना कार्यकर्त्यांचे लोंढेच्या लोंढे माझ्या घरी, आमदार साहेबांच्या घरी मतमोजणीच्या दिवशी रात्री 11-11:30 पर्यंत होतेच, पण कालही जेवढी गर्दी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयासमोर होती त्याच्या 5%ही गर्दी प्रशांत ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात नव्हती। कारण हा जो विजय मिळाला हा परिस्थितीनं मिळालेला विजय होता, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा, कार्यकर्त्यांच्या घामाचा, कार्यकर्त्यांनी रक्त आटवून मिळवलेला हा विजय नव्हता, तर एका विशिष्ट राजकीय परिस्थितीनं मिळालेला तो विजय होता। आपण ज्या विजयासाठी प्रयत्न करत होतो, विजय मिळवण्यासाठी धावत होतो, तशा पद्धतीनं त्या मंडळींचे प्रयत्नही जाणवत नव्हते, तसं वातावरणही जाणवत नव्हतं। पण शेवटी पराजय हा पराजय आहे, विजय हा विजय आहे आणि म्हणून तातडीनं आपल्याला आम्ही मंडळींनी बोलावलंय। जरी पराजय झालेला असला तरी अतिशय मोठ्या प्रमाणात मतदार आपल्या मागे आहेत। 1,11,624 मतदार ज्या वेळेस आपल्याला मतदान करतायत त्यावेळेस 5 वर्ष त्यांच्या अडीअडचणीला, त्यांच्या समस्यांना, त्यांच्या प्रसंगाला उभं राहण्याची जबाबदारी या मतदानाच्या आकड्यातून आपल्यावर आलेली आहे। अपने भाषण में बीजेपी पक्ष प्रवेश की झूठी खबर फैलाने वालों का जेएम म्हात्रे ने निषेध करते हुए पार्टी में सक्रिय रहने की बात कही। लोकांना वाटतं आता माझ्याबद्दल सुद्धा कोणतरी अफवा पसरली। मला सकाळी रवी पाटील बोलले, भाऊ तुम्ही काय बीजेपीत जाता? मी शेका पक्षाचा एक शिपाई आहे आणि मला शेका पक्षाने भरभरून काय दिलेलं आहे याच्यापेक्षा मला अजून काय, माझा आता उतरत्या वयात, माझं वय 62 वर्ष झालंय, मी जाऊन काय करू शकतो? उमेद होती त्यावेळी जाणं गोष्ट अलग असते, प्रत्येक याला उड्या मारणं
आणि त्या उड्या काही शेवटपर्यंत पोहोचत नसतात. जो उड्या मारतो कुठं तर त्याला अडकला येत असतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत. वासुदेव बलवंत क्रांतीवीर याच्यासारखा आपला शेतकरी कामगार पक्ष नेहमी झगडत राहून प्रवाहाच्या बरोबर कोणी जातो, पण शेतकरी कामगार पक्ष नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध राहून आपल्या हक्क मागण्या पूर्ण करतो. आज कोणी किती बोलले काही केले, पण या सिडको विरुद्ध फक्त शेतकरी कामगार पक्ष एकच लढावा असा पक्ष निघाला. आणि जे आज आपल्याला दिसते वैभव, आपण नेहमी का बोलतो लोकांच्या लक्षात यायला पाहिजे का शेतकरी कामगार पक्षामुळे 12.5% प्रस्थापित झाले आणि ते शासनाला मान्य करावे लागले. वहीं इस दौरान सचिन ताड़पले ने भी कार्यकर्ताओं को संबोधित किया. आज आपला आहे हा निर्धार मिळावा आहे. पराभव झाला ठीक आहे, मतदारांचा कौल आपण एक्सेप्ट करूया. हा जो लोकांनी जो दिलेला कौल आहे तो आपण मानूया. पण याच्या पुढे मिळणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये 50%पेक्षा जास्त मतदान मिळवण्याचा संकल्प आपण इथं करूया. कारण आपल्या विरुद्ध चालणारे सगळे पक्ष होते, त्यांनी शेका पक्ष विरुद्ध बाकी सगळी अशी छुपी युती करून आपल्या पराभवाला कारणीभूत व्हाव्या अशा चाली त्यांनी रचल्या. मित्रांनो, दुर्दैवाने बाळाराम पाटील यांचा पराभव झाला असेल, पण गेल्या 6 महिन्यामध्ये 31,000 पेक्षा जास्त नवमतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला. राष्ट्रीय पक्षांचा, मोठ्या मोठ्या प्रादेशिक पक्षांचा जनाधार जिथं कमी होत होता, तिथं शेतकरी कामगार पक्षाचा जनाधार वाढला. ही सगळ्यात मोठी तुम्ही आम्ही केलेल्या कामाची पावती आहे. येणारी पुढची कुठली ग्रामपंचायती निवडणूक असू दे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असू दे का नगरपालिकेच्या असू दे, पुन्हा एकदा ठाम विश्वासानं काम करूया. एक लक्षात ठेवा, when life becomes tough, tough gets going. म्हणजे जेव्हा परिस्थिती कठीण येते तेव्हा कठीण परिस्थितीत कठीण हृदयाचाच माणूस पुढे जातो. आणि आज आपण निश्चय करूया, या पराभवातून जसा फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा भरारी घेतो, तशी अशी गरुड झेप आपण घेऊया की या विरोधी पक्षांनाही कळलं पाहिजे की आम्ही पराभूत झालो असू तरी आमची जिद्द पराभूत झाली नाहीये, आमची मनं थकलेली नाहीये. आखिर में फिर एक नजर डालते हैं खास खबरों पर। उरण स्थित जासई गांव में विधायक विवेक पाटिल की अध्यक्षता में संपन्न हुआ निर्धार मेलावा। पनवेल स्थित गोखले सभागृह में शेतकरी कामगार पक्ष एवं बालाराम पाटिल सोशल वेलफेयर फाउंडेशन द्वारा दिवाली के उपलक्ष्य में आयोजित किया गया था दिवाली पहाड़ कार्यक्रम। बड़े ही उत्साह के साथ मनाई जा रही है हर तरफ दिवाली। और फरीदाबाद में पटाखा बाजार में लगी भीषण आग में 200 दुकानें हुई जलकर खाक। आज के लिए बस इतना ही। करनाला केबल नेटवर्क के बारे में आपकी कोई राय या सुझाव हो या फिर आप कोई खबर देना चाहते हैं तो आप हमें संपर्क कर सकते हैं। हमारा संपर्क नंबर है 27457338। आपसे फिर मुलाकात होगी। नमस्कार।